नेहमीच एक लक्ष द्यायचे, चूक करायची नाही, ताट बसायचे. स्लोगन आहे माझ्या व्याख्यानाचं. काय म्हणतो घोषवाक्य आहे माझं. मुलांसाठी बोलू दे, मुलींसाठी बोलू दे, आयांसाठी बोलू दे, शिक्षकांसाठी बोलू दे, म्हाताऱ्या माणसांसाठी बोलू दे, स्टडी टेक्निक असू दे, अभ्यास कसा करावा तो वर्ग असू दे, अंधश्रद्धा निर्मूलनबद्दल व्याख्यान असू दे, मी हे वाक्य नेहमी सांगते की मुलीला कराटे आणि मुलाला पराठे आलेच पाहिजे. पराठे म्हणजे पराठे नाही, आयाला पण येत नसतील. पराठे म्हणजे काय म्हणायचं मला, ब्रेड आणला, बटर आणलं, सॉस तयार आणलं, चटणी तयार आणली, कांदा टोमॅटो चिरून सगळं एकाला एक लावून सँडविच तरी करून खाता आलं पाहिजे. आता नाही, 10वीत जाईपर्यंत. नाहीतर जा घरी, मॅडम मी सांगितले दे जा तुम्ही कांदा शिजा, असले प्रकार करू नका. मग म्हणतील ती कोण मॅडम आली, ती काय शिकवलं आमच्या मुलांना. काही ना काहीतरी स्वावलंबन आलं. वरण भात कसा लावायचा, पोहे करायचे तर पोहे किती भिजवायचे, खिचडी करायची तर साबुदाणा कसा भिजवायचा, पोहे साबुदाण्यासारखे पोहे भिजवले तर त्याचा उपमा होईल. हे मुलांना शिकवा. तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ जाहिरात बघतो ना, ते तेलाची, तुअर की दाल और दाल में फर्क नहीं पता चलता लेकिन तेल के बारे में मालूम है, अशी काहीतरी जाहिरात आहे. तर निदान बेसिक लाल दिसते की मसूरची डाळ, छोटी पिवळी मुगाची डाळ, पांढरी उडदाची डाळ, चपटी तुरीची डाळ, मोठी हरभऱ्याची डाळ, हे मुलांना शिकवा, मुलींना शिकवाल. मला खात्री आहे या मुलींपैकी काही जणींना काही पदार्थ पण करायला येत असतील नक्कीच. येतच असतील, काही ना काहीतरी घरी करतच असतील. काही नाही तरी कोण असताना दूध तापवून ठेवणे जमत असेल, चहा करणे जमत असेल, भाज्या करता येत असतील. माझ्या परिचयातलं एक कुटुंब आहे, स्नेहल, दुसरीतला भाऊ, ऐका, दुसरीतला भाऊ आणि चौथीतली बहीण. आणि एकदा आई बाहेर गेली म्हणून आई म्हणाली पोहे कर ग. एरवी आई करताना ती मदत करते, ती करायला गेली, तिच्याकडून काहीतरी चुकलं, तेल कमी जास्त पडलं. आयुष्यात पहिल्यांदा. चौथीतली म्हणजे 9-10 वर्षाची मुलगी होती. तिला काय पोहे करता येईल याची अपेक्षा आहे का? तो दुसरीतला भाऊ सगळ्या गावभर सांगत तिला, कसले पोहे केली आयडियाची, काय कामाची आहे का? म्हणजे काय, त्याच्याकडे संदेश काय गेलाय की मी मुलगा आहे, मला काही येत नाही, मला माझी पॅन्ट आणि कपडे पण घालता येत नाही, पण तिला पोहे येत नाही. किती चुकीचं आहे. ती मुलगी आहे, तिला पोहे आलेच पाहिजे. हे आपण आपल्या मुलांना शिकवायचं नाही, दोघांना समान शिकवायचं. आणि याची संधी कधी साधायची, आपल्याला बरं नसतं ना तेव्हा मला मदत कर ना बाळा, बघ तुझ्या आईला बरं नाही. तो मुलगा म्हणणार आहे नाही, तो तुम्हाला मदत करायला तयार. म्हणजे काय करू, तर तेवढं बाहेरचं काढून आण. आता इथे बघत होते, शाळा मुलं झाडून काढत होती, थोडीशी घरात जबाबदारी टाकायची. हळूहळू आपल्या पतीला विश्वासात घेऊन मुलाला स्वावलंबी बनवायचं. आता तुम्ही त्याचे कपडे इस्त्री करून देत असाल, 10वी नंतर 11वी तुम्ही त्याला हॉस्टेलला साताऱ्यात ठेवलं आणि मग त्याला कॉलेजला जाताना त्याचा युनिफॉर्म किंवा टी-शर्ट इस्त्री न करता घालायला लागला, धुवायचा कसा माहीत नाहीये, तर त्याला तुम्ही तिथे हे घर सोडून तिथे जाऊ शकणार आहे का त्याच्याबरोबर कायम करायला? नाही. तिथे तुम्ही कामवाली बाई ठेवू शकणार आहे का त्याचे सगळं रोज कपडे धुवायला, जेवलेलं चहा पिलेलं ताट घासायला किंवा कप घासायला? त्याला बेसिक गोष्टी शिकवा. वरण भात कसा लावा, पोहे कसे करावे, नूडल्स कशा करावे येतं, कारण तिथं लिहिलं असतं 2 मिनिटं पाण्यात मुळा मसाला टाका खा. मॅगी करता येतं, पण मॅगी करता येणं म्हणजे स्वयंपाक नाही. ह्या 2-3 गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत की मुलं आणि मुलं शिकवताना, मोठी करताना भेदभाव करू नये. कारण मुलींवर जास्त जबाबदाऱ्या आहेत, तसंच मुलांवर देखील जास्त जबाबदाऱ्या आहेत. कारण एखाद्या घरामध्ये एखाद्या मुलीच्या बाबतीत काही चुकीचं घडलं तर घराची अब्रू गेली असं म्हणतात, पण त्याच्यामध्ये मुलीचा एकटीचा दोष असतो का? मग तसं काहीतरी चुकीचं घडताना जो मुलगा इन्व्हॉल्व असतो तो कोणत्या तरी घरचा मुलगाच असतो. त्याला त्याच्या आई वडिलांनी असं वागणूक दिलेलं असतं का? तर त्याच्या नजरेसमोर मोबाईल हातात आल्यावर आपला मुलगा मोबाईलमध्ये काय बघतो, किती बघतो. मोबाईलला पॅरेंटल लॉक लावून ठेवायचं म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? नाहीतर मोबाईलवाल्याला विचारून घ्यायचं, म्हणजे मला हे माझ्या मुलांनी बघावं अशी इच्छा नाही येत, तर तुम्हाला लॉक कसं करायचं ते शिकवा. आणि तुमच्या मुलांनी त्याचे मित्र कोण आहेत, मोठ्या होणार तुमची मुलं 2-4 वर्षामध्ये पौगंडावस्थेत येतील, त्याचे मित्र कोण आहेत, तो कोणाबरोबर उद्योगच करतो. हे तर लहान गाव आहे, अंधार पडला चल घरात, मुलींना घरात घ्या,
तो मुलगा आहे बसला असेल कट्ट्यावर मित्रांबरोबर येईल रात्री 10 पर्यंत. काय रे तुला जेवायला यायचं कळत नाही, जेवून जा म्हणे, मी मोकळी होते. जेवून तो परत जातो कट्ट्यावर बसायला. मग तो, मी म्हणत नाही की तो व्यसनच करत असेल, मी म्हणत नाही की तो व्यसनी लोकांबरोबर उठत बसत असेल. तो त्याच्याबरोबरच्या मित्रांमध्ये तो क्रिकेट वगैरे गप्पा मारत असेल, आजूबाजूला काय घडतंय ते ऐकत असेल. एखादं कोणीतरी कॉलेजचा मुलगा असेल, त्याच्या रम्य कथा ऐकून ह्याला ते स्वप्नात मध्ये चंद्री